वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मग या वासनेच्या निरासासाठी काय करावं लागतं बोला. अष्टमस्कंध आपल्याला त्याच्याकरता सिद्ध आहे. मनवंतराणी सद्धर्म, सद्धर्माचं अनुष्ठान करा, वासना निवृत्त होईल. सकाम भावनेनं धर्म अनुष्ठानात घेतला, वासना निर्माण होईल. निष्काम भावनेनं धर्म जर तुम्ही अनुष्ठानात घेतला, तुमची वासना निवृत्त होणार आहे. वासनेच्या क्षयासाठी काय करा. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता, असा क्रम आचरा. कर्म करा, त्याच्यानंच तुमच्या ठिकाणी कर्म निर्माण झालं, त्याच्यानंच तुमच्या ठिकाणी वासना निर्माण झाल्या आणि तेच कर्म करायचं. हो, ज्या कर्माच्या युगानं तुमच्या ठिकाणी वासना निर्माण झाली, ती वासना घालवाय करता तेच कर्म करत असताना थोडा बदल करा. काय? त्याच्यामध्ये निष्कामता आणा. निष्कामता आली की मग त्या कर्माच्या योगानं तुम्ही कर्मबद्ध जे झाला होता, हे निष्काम कर्म करून त्याच्यातून सुटणार आहात. वासना निर्माण करणारं कर्म आणि वासना निवृत्ती करता पुन्हा सद्धर्म. मनवंतर आणि सद्धर्म, हा सद्धर्माचं अनुष्ठान करा, तुम्हाला त्याच्यातून वासनेतून मोक्ष सिद्ध होईल. कशा पद्धतीने इथे सद्धर्माचं चित्र सांगितलंय. सद्धर्म आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याकरता या स्कंदातली थोडीशी वेगळ्या पद्धतीची योजना. काय योजना आहे या स्कंदामध्ये? आपल्याला वासना क्षयाच्यासाठी म्हणून 4 प्रकारचा सद्धर्म सांगण्यात आलेला आहे. 4 प्रकारचा सद्धर्म कोणता? पहिला सद्धर्म आहे, कसल्याही आपत्तीच्या प्रसंगात हरीचं स्मरण करावं, वासनाक्षय होईल. एक उपाय. दुसरा आपल्याला असं सांगितलंय, आपली संपत्तीची अवस्था असताना सर्वस्वाचं दान करावं, वासनाक्षय होईल. आपली विपत्तीची अवस्था असली, त्याच्या पुढे चला, आपली विपत्तीची अवस्था असली तरी आपली प्रतिज्ञा सिद्धीला न्यावी, तो सद्धर्म आहे, त्याच्यानं वासनाक्षय होईल. आणि कशाही अवस्थेमध्ये भगवत शरण असावं, हा सद्धर्म आहे, याच्यानं वासनाक्षय होईल. 4 चरित्र याच्याकरता आपल्या डोळ्यासमोर उभी आहेत बरं का. सिद्ध होणार आहे अशा पद्धतीचं चिंतन वेदशास्त्रातून आपल्यासमोर उपस्थित केलेलं आहे. एक विचार करा, वासना क्षीण झाल्याच्या शिवाय, वासना ताणव झाल्याशिवाय, वासना नष्ट झाल्याशिवाय, चित्त निर्वासन झाल्याशिवाय परमात्मा चिंतन करू शकत नाही. भागवताच्या या एकंदर स्कंद रचनांचा विचार करता करता आपण जेव्हा पुढे सरकायला लागतो ना, मुख्य कथा भागवताची सुरू होते दशमस्कंधामध्ये. दशमस्कंधातलं जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र, ते अत्यंत रहस्यमय. ते रहस्यमय चरित्र आपल्या कानावर पडण्याच्या आधी आपल्या चित्ताची भूमिका विशिष्ट स्थिर व्हावी, स्थित व्हावी, निर्माण व्हावी, चित्तभूमिका चांगल्या पद्धतीनं सिद्ध व्हावी, याच्याकरता म्हणून हा अगोदरचा कथा विस्तार सगळा आपल्याला पाहावा लागतो. अंतःकरणात निर्माण होणारे वासना कशा असतात हे पाहिलं. त्या वासना घालवण्याच्या करता म्हणून काय व्हावं लागतं याचा विचार आपण करतो. नवमस्कंदामध्ये पुन्हा वासनेच्या क्षयाकरताच वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भक्तांच्या कथा, मोक्षाच्या कथा ते आपल्यासमोर प्रस्तुत करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यातून वासना घालवून आपलं चित्त निर्वासन होता होता परमात्म्याचं चरित्र श्रवण करण्याकरता आपल्या चित्ताची भूमिका सिद्ध व्हावी, एवढाच उद्देश आहे. अन्य कोणत्याच उद्देशाने या कथा प्रवृत्त झालेल्या आहेत असं आपल्याला चिंतन करता येणार नाही. वासना निवृत्त व्हावी. वासनेमध्ये वेगळ्या वेगळ्या वासनेच्या नाशाकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उपायाचं चिंतन आपण केलं. शास्त्रीय कर्म जर आपल्याकडून घडत असेल तर त्याच्यातून देहवासना निवृत्त होते. तपश्चर्या जर आपल्याकडून घडत असेल तर त्याच्या योगानं आपल्या इंद्रियाच्या ठिकाणी असलेल्या वासना निवृत्त होतात, प्राणाच्या वासना निवृत्त होतात. आणि योगाभ्यास जर आपल्याकडून घडत असेल तर त्या योगाभ्यासाच्या योगानं आपल्या ठिकाणच्या इंद्रिय वासना निवृत्त होण्याची शक्यता आहे. अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वासना निवृत्त होण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधना, असं चित्र आपल्यासमोर आहे. हे वेगळ्या वेगळ्या वासना निवृत्त करून घेण्याशिवाय मोक्ष नाही. वासनाचा क्षय झाला पाहिजे. वासनेचा क्षय झाला नाही तर त्या वासनेच्या योगानं पुन्हा आपल्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचं कर्म निर्माण होतं. ज्या पद्धतीच्या कर्माची वासना आपल्या ठिकाणी निर्माण होऊन राहिलेली आहे तशाच पद्धतीचं कर्म पुन्हा घडायला लागलं तर मग पुन्हा आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम अशाच फलामध्ये पडावं लागतं, असा विचार आहे. योगसूत्रकारांनी या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे. वासनेच्या बाबतीमध्ये विचार करत असताना योगसूत्रकाराचं असं चिंतन आहे, सत्य मूले तद विपाको जात्यायुर्भोगा. हा आपल्या ठिकाणी वासनेचं जर बीज शिल्लक राहिलं तर त्या वासनेच्या बीजाच्या योगानं आपल्या ठिकाणी कर्म निर्माण होणे, झालेलं जे कर्म आहे त्या कर्माच्या योगानं आपल्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची फलं निर्माण व्हायला लागतील. जाती आयुष्यभोग हा कर्माचा विपाक सांगितला. सत्य मूले तद विपाक. हा मूल जर शिल्लक असलं अंतःकरणामध्ये, त्या कर्माच्या वासनेच्या रूपाचं जर मूळ शिल्लक राहिलं तर त्या वासनेच्या मुळाच्या योगानं आपल्याकडून पुन्हा कर्म घडायला लागतं आणि त्या कर्माचा परिणाम म्हणून आपल्याला जाती आयुष्याने भोग ही फलसिद्ध व्हायला लागतात, असा विचार आहे. जाती म्हणजे जन्म.
जन्मजन्मांतराचा जो भोग आपल्याला घडायला लागतो तो वासनेचा परिणाम आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी असं संतांनीही आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. सती मूल्य म्हणजे वासना नावाचं मूल आहे. त्याच्या योगानं कर्म घडायला लागलं आणि त्या कर्माच्या योगानं मनुष्याला पहिल्यांदा प्राप्त होणारा परिणाम तर विपाक हा, त्या कर्माचा विपाक म्हणून त्याला जे प्राप्त होतं त्याच्यात पहिला विपाक सांगितला जाती म्हणजे जन्म प्राप्त होतो. त्याच्यानंतर पुढं आयुष्य, जीवाला जे आयुष्य सिद्ध होतं ते सुद्धा कर्माचा परिणाम म्हणूनच आहे. त्याचं एक विशिष्ट पद्धतीचं कर्म त्याला एका देहाचा भोग घडवणार आहे असं सिद्ध झालं की मग त्या देहामध्ये त्या जीवाला आयुष्य किती, त्या कर्माचा फलभोग त्या देहाने त्याला किती दिवस घ्यायचा असेल तेवढा आयुष्याचा भाग त्याच्यात सिद्ध होतो. म्हणजे आयुष्य सिद्ध झालं कर्माच्या योगानं, आपल्याला जन्म प्राप्त झाला कर्माच्या योगानं. सत्यमूले तद्विपाक हा जाती आयुष्य आणि त्याच्यानंतर तिसरा विपाक सांगितला भोग. त्या शरीरात प्राप्त झाल्याच्या नंतर वेगळ्या प्रकारचे जे सुखदुःखात्मक भोग जीवाला सिद्ध व्हायला लागलेले असतात हा सुद्धा त्या कर्माचा परिणाम आहे. जन्म, आयुष्य आणि भोग असा 3 पद्धतीचा कर्माचा परिणाम हा आपल्याला जो सिद्ध होतो हा सिद्ध होण्याचं कारण काय? मूळ असणं. आणि मूल असणं याचा अर्थ असा आहे की आपल्याला जाती, आयुष्य आणि भोग याची प्राप्ती करून देण्याकरता आपल्याकडून घडणारं जे कर्म आहे ते कर्म आपल्याकडून घडवण्याकरता मागच्या कर्माची जी सूक्ष्म अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये वासनेच्या रूपाने विद्यमान आहे तेच मूळ आहे. वासना जर असेल तर कर्म आणि कर्म असेल तर जाती, आयुष्य, भोग अशा पद्धतीचा विपाक जीवाला भोगावा लागतो. तेव्हा आपल्याला जन्मही नको, आयुष्यही नको आणि त्या आयुष्याच्या कालामध्ये एका विशिष्ट देहाने आपल्याला सुखदुःखाचा भोगही नको. अशी जर आपली अवस्था सिद्ध व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता मूळ नष्ट केलं पाहिजे. आणि मूळ नष्ट करणं याचा अर्थ कर्माचं मूळ वासना, मागच्या कर्माधिकापासून आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊन राहिलेला त्या कर्माधिकाचा जो सूक्ष्म संस्कार आहे त्या सूक्ष्म संस्काराचं निर्मूलन करणं हे अत्यंत आवश्यक आहे असा विचार आहे बरं का. वासना निवृत्त करून घ्यावी, वासना गेली पाहिजे. वासना केवळ कर्माचीच असते असं समजायचं कारण नाही. एखाद्याच्या अंतःकरणातली वासना कर्माची असेल, एखाद्याच्या अंतःकरणातली वासना उपासनेची असेल, एखाद्याच्या अंतःकरणातल्या वासनेचं चिंतन जर आपण करायला लागलो तर ज्ञानवासनाही शिल्लक राहण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या पद्धतीनं वासनेचं चित्र आपल्यासमोर शास्त्रकारांनी उपस्थित केलेलं पाहायला सापडतं बरं का. एखादा महात्मा आहे, कृतार्थतेला प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्याकडून जर कर्माचं अनुष्ठान घडत असेल, कर्म वासना आहे म्हणा, कृतार्थतेला प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा एखाद्या महात्म्याच्या ठिकाणी कदाचित उपासना दिसत असली, उपासनेची वासना आहे म्हणा, थोडंसं सूक्ष्म रूप अंतःकरणामध्ये त्या आत्तापर्यंत केलेल्या अनुष्ठानाचं त्याच्या असल्याशिवाय तशा पद्धतीची क्रिया त्या महात्म्याच्याकडून घडण्याची शक्यता नाही असा एक विचार आपल्याला या संदर्भात पाहायला सापडतो बरं का. कोणाच्या ठिकाणी कर्मवासना असेल, कोणाच्या ठिकाणी उपासनेची असेल, कोणाच्या ठिकाणी योगाची असेल, कोणाच्या ठिकाणी ज्ञानाची असेल, आपण केलेल्या क्रिया संपून गेल्याच्या नंतरही अंतःकरणात राहणारे जे सूक्ष्म रूप आहे, ज्या सूक्ष्म रूपाच्या योगानं तशाच पद्धतीची क्रिया आपल्याकडून पुढे घडणार आहे अशा त्या सूक्ष्म रूपाला वासना असं म्हणायचं. संस्कार रूप अशी ती वासना आहे आणि त्या वासनेच्या योगानंच पुढे मनुष्याच्याकडून क्रियाधिकाचा पुन्हा प्रादुर्भाव, उद्भव, क्रियाधिकार प्रवृत्ती आणि त्याच्या योगानं मग पुन्हा जाती, आयुष्य, भोग अशा पद्धतीच्या विपाकाची प्राप्ती, अशा पद्धतीची संगती असल्यामुळे जाती नको, आयुष्य नको, भोग नको, याच्याकरता मूल नष्ट झालं पाहिजे. आणि मूल नष्ट झालं पाहिजे याचा अर्थ क्रियाधिकाची निवृत्ती झाली पाहिजे. क्रियाधिकाची निवृत्ती झाली पाहिजे याचा अर्थ त्या क्रियाधिकाला जन्म देणारी अंतःकरणातली पूर्व क्रियाधिकाच्यापासून निर्माण झालेली जी वासना आहे ती वासना निवृत्त झाली पाहिजे. वासनेच्या क्षयाच्याशिवाय मोक्ष नाही हा विचार आहे. मग ही वासना शुद्ध असली तरी तिची निवृत्ती झाली पाहिजे आणि मरी नसली तरी तिची निवृत्ती झाली पाहिजे. शुद्ध वासनासुद्धा अंतःकरणामध्ये फार काल राहता कामा नये. त्या शुद्ध वासनेच्या योगानं आपलं कल्याण होतं हे खरं आहे, पण कल्याण झाल्याच्या नंतर ती शुद्ध वासना घेऊन काय करता? शास्त्रीय द्वैतामध्ये या शुद्ध वासनेचा अंतर्भाव शास्त्रकारांनी केलेला आहे. उपादतीत शास्त्रीयम आतत्वस्यावबोधनात पंचरशेकरांनी चिंतन सांगत असताना सांगितलं की शास्त्रीय द्वैत सुद्धा स्वीकार्य असलं तरी कुठपर्यंत स्वीकार्य? आतत्वस्य अवबोधनात, तत्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैताचा स्वीकार करा. शास्त्रीय आणि अशास्त्रीय 2 पद्धतीचा द्वैत आहे. अशास्त्रीय द्वैतामध्ये पुन्हा विचार करत असताना तीव्र आणि मंद असा भेद आहे. वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्र द्वैताचा विचार केलेला आहे. पहिल्यांदा ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत आणि जीवानं निर्माण केलेलं द्वैताचा भेद आहे. ईश्वराने काय केलं आणि जीवाने काय केलं याचा विचार थोडक्यात जर पाहायचा झाला तर ईश्वराने वस्तूचा दृश्य आकार निर्माण केला
आणि त्या दृश्य आकाराच्या संबंधी मानसिक भावना ही जीवानं निर्माण केलेल्या द्वैतामध्ये येते. एक स्त्रीचा देह ईश्वराने निर्माण केला, त्या स्त्रीच्या देहाच्या संबंधी वेगळ्या वेगळ्या नात्याचा संबंध जो आपल्या मनामध्ये आहे तो आपण जीवाने निर्माण करून घेतलेला आहे. ती स्त्री पाहिल्याच्या नंतर कोणी माझी बायको म्हणतो, त्या स्त्रीच्याकडे पाहिल्याच्या नंतर एखादा कोणीही माझी मावशी म्हणतो, त्या स्त्रीच्या देहाच्याकडे पाहिल्याच्या नंतर कोणी माझी ही आत्या आहे अशा पद्धतीचा बोध संपादन करतो. हा आत्याचा आकार जो आहे, मावशीचा आकार जो आहे, भार्येचा आकार जो आहे, मातेचा आकार जो आहे, हे सगळेच्या सगळे नात्याचे जे आकार आहेत हे जीवाने स्वतः निर्माण करून घेतलेले आहेत. फक्त देह मात्र जो आहे तो देह मात्र केवळ ईश्वराने निर्माण केलेला आहे. दृश्य प्रपंचाचा पसारा ईश्वराने निर्माण केला आणि या दृश्य प्रपंचाच्या ठिकाणी निर्माण करून घेतलेले जे भावनिक आकार आहेत ते मात्र जीवाने निर्माण करून घेतलेले आहेत. असं ईशसृष्ट द्वैत आणि जीवसृष्ट द्वैताचं आपल्याला थोडक्यात विवेचन करता येतं. एक रत्न आहे, ते रत्न पाहिल्याच्या नंतर ते हवंहवंसं वाटणं असा त्याविषयीचा प्रिय आकार जीवाने निर्माण करून घेतला आणि रत्न पाहिल्याच्या नंतर माणिक पाषाण खडे जैसे असा तुच्छतेचा जो आकार आहे तो महात्म्याने निर्माण करून घेतला. अंतःकरणामध्ये त्या एका वस्तूच्या संबंधी प्रेयता, तुच्छता, उपादेयता, हेयता, नातेसंबंध, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे जे आकार त्या वस्तूंच्याकडे पाहिल्याच्या नंतर जे अंतःकरणात निर्माण होतात हे निर्माण झालेले, निर्माण करून घेतलेले आंतरिक आकार हे जीवाने निर्माण केले आणि बाहेरचा दृश्य प्रपंचातला त्या वस्तूचा जो आकार आहे तो मात्र ईश्वराने निर्माण केला. आता ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत आणि जीवानं निर्माण केलेलं द्वैत याच्यामध्ये बंधन कशानं घडतं? ईश्वरानं निर्माण केलेल्या द्वैताच्या योगानं बंधन नाही, आपल्याला ते उलट बाधक नसून साधक आहे असा पंचरशिकाराचा विचार आहे. अबाधकम साधकंच द्वैतम ईश्वर निर्मितम. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत बाधक नाही, ते साधक आहे. मग बाधक काय आहे? बंध करून मानसम जगत, मनोमन अशा पद्धतीचा त्या पदार्थाच्या संबंधीचा जो आकार जीवाने निर्माण करून घेतला तो बाधक आहे. स्त्रीचा देह बाधक नाही, तिच्याविषयी भोग्यबुद्धी बाधक आहे. स्त्रीचा देह बाधक नाही, ती माता म्हणली की रडायला लावणारी आहे मेल्याच्या नंतर. स्त्रीचा देह बाधक नाही, ती मावशी म्हणली की मग रडायला लावणारी आहे. अंतःकरणा त्या एका पदार्थाच्या संबंधी आपण निर्माण करून घेतलेला जो आकार तो जीवाने निर्माण केलेला जीवसृष्ट द्वैतातला पदार्थ जीवाला दुःख देत असतो. आता हे जीवानं निर्माण केलेलं द्वैत आपल्याला वासनेपर्यंत जायचं म्हणून सांगायला लागलो. जीवानं निर्माण केलेल्या द्वैताचा विचार करत असताना जीवसृष्ट द्वैतामध्ये पंचरशिकारांनी दोन भेद सांगितले. एक शास्त्रीय द्वैत आहे आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय द्वैताचा विचार जर केला, या शास्त्रीय द्वैतामध्ये शास्त्राधिकाचा अंतर्भाव होतो. शास्त्राचं चिंतन आपल्याला करावं लागतं, त्याच्याकरता ग्रंथाधिकाचा संग्रह पाहिजे. शास्त्राचं चिंतन करण्याकरता एखाद्या मार्गदर्शकाच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे, त्याचा स्वीकार करावा लागतो. तिथं गेल्यावर त्याला गुरुसाक्षात परमब्रह्म म्हणावं लागतं, हा भाग वेगळा आहे. पण शास्त्रीय द्वैतातच त्याची शेवटी गणना होणारी आहे बरं का. शास्त्रीय द्वैतामध्ये येणारे हे सगळे पदार्थ, त्याच्यानंतर अशास्त्रीय द्वैताचा जो पसार आहे त्या अशास्त्रीय द्वैतामध्ये दोन भेद सांगितले. अशास्त्रीयमपि द्वैतम तीव्रम मंदम इति द्विधा. दोन प्रकारचं सांगितलं. एक तीव्र द्वैत आहे आणि एक मंद द्वैत आहे. तीव्र द्वैतामध्ये कामक्रोधासारख्या तीव्र विकाराचा अंतर्भाव करण्यात आला आणि मंद असलेल्या अशास्त्रीय द्वैताचा विचार सांगत असताना मनोराज्य तिथं घडण्यात आलं. अशास्त्रीयमपि द्वैतम तीव्रम मंदमति द्विधा कामक्रोधाधिकम तीव्रम मनोराज्यम तथा इतरत. मनोराज्याचा अंतर्भाव जो केला तो मंद द्वैतामध्ये करण्यात आला आणि कामक्रोधाला तीव्र म्हणलं. तीव्र असलेलं अशास्त्रीय द्वैत म्हणून सांगण्यात आलेले कामक्रोधासारखे तीव्र विकार ते तरी सोडाच, पण मंद म्हणून सांगितलेलं मनोराज्य ते सुद्धा कामाचं नाही, तेही सोडा, कारण अशास्त्रीय आहे. मंदाचा का त्याग करा? त्याचं कारण शास्त्रकारांनी सांगत असताना सांगितलंय, अद्वैत वेदांतामध्ये सांगितलंय की बाबा मंद असलेल्या अशास्त्रीय द्वैतामध्ये येणाऱ्या सांसारिक पदार्थासंबंधीच्या मनोरथाच्या योगानं त्या विषयाची आसक्ती निर्माण होऊनच पुढे हे तीव्र द्वैतातले विकार निर्माण होत जातात. ध्यायतो विषयांपुसः संगस्तेषु उपजायते संगात संजयते कामः कामात क्रोधोभिजायते. कामक्रोधाचा अंतर्भाव तीव्र द्वैतामध्ये झालेला आहे. मग तीव्र द्वैतातले जे कामक्रोध आहेत ते निर्माण कशानं झाले? मंद द्वैतातल्या मनोराज्यानं झाले. विषयाचं ध्यान म्हणजे विषयासंबंधीचा मनोरथ मंद द्वैतात आहे, करायचं काही कारण नाही. त्या मंद द्वैतात असलेल्या विषयसंबंधी मनोरथाच्या योगानं आपल्या ठिकाणी पुन्हा तीव्र द्वैत निर्माण होतं आणि अशा पद्धतीनं हे मंद असलेलं अशास्त्रीय जीवसृष्ट द्वैत ते सुद्धा जीवाचा घात करण्याच्या कामामध्ये समर्थ असल्यामुळे त्याचाही निराश झाला पाहिजे. मंद अशास्त्रीय द्वैत सोडा, तीव्र अशास्त्रीय द्वैत सोडा, विषय विषयक ध्यानरूपी मनोरथाचा पसारा सोडा
त्याच्यापासून निर्माण होणारे कामक्रोध सोडा, अशास्त्रीय सगळं द्वैत सोडा, शास्त्रीय द्वैत मात्र जीवाला काही काल ग्राह्य सांगितलंय. किती काळ घ्यावं त्यानं ते? उपाददित शास्त्रीयम आतत्वस्यावबोधनात. तत्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैताचा स्वीकार केला पाहिजे बरं का. पंचरशिकारांनी त्याच्याकरता वेगळे वेगळे दृष्टांत देत असताना सांगितलं, मत्स्यार्थी मनुष्य सशल्क मत्स्य घेतो आणि त्या मत्स्याच्या संबंधानं पुढचा प्रयोग करत असताना मात्र त्याच्यातला काटा काढून टाकतो. हा असा एक विचार करा. दुसरा एक विचार सांगत असताना त्याने सांगितलंय, धान्यार्थी मनुष्य धान्य स्वीकारत असताना ते वरच्या कोंड्यासहित घेतो. कोंड्याचा त्याग करून धान्याचा स्वीकार झाल्याच्या नंतर कोंडा सुद्धा टाकून देतो. कोंड्यासहित धान्य घ्यावं, त्याप्रमाणे शास्त्रीय द्वैतासहित परमात्मा घ्यावा. परमात्म्याचं ग्रहण करत असताना नुसतं परमात्म्याचं आपल्याला ग्रहण करणं शक्य नसल्यामुळे शास्त्रीय द्वैतासहित तो घ्यावा लागतो. सत्यम ज्ञान मनंतम म्हणून सांगितलेला जो परमात्मा, त्याला औपनिषद पुरुष म्हणलेला आहे. उपनिषत्सु एव अवगमः यस्य सः औपनिषदः. उपनिषदातच त्याचा अवगम शक्य आहे. मग त्याचा जर अवगम उपनिषदातूनच होणार आहे तर शास्त्रीय द्वैत असलेल्या उपनिषदासहित तो घ्यावा लागतो. उपनिषदासहित तो घेतला, कोंड्यासहित धान्य घेतलं आणि रास झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे कोंडा टाकून दिला त्याप्रमाणे कोंड्यासहित म्हणजे शास्त्रीय द्वैतासहित घेतलेला परमात्मा, त्या परमात्म्याचा यथावत बोध संपादन झाल्याच्या नंतर मग मात्र त्या शास्त्रीय द्वैताचा सुद्धा त्याग करायचा असतो. आपल्याला एका घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जाण्यासाठी अंधाराच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला सनकाडीचा वापर जुने लोक करत होते. इथून सनकाडी पेटवून घ्यायची, त्याच्या घरापर्यंत जायचं, घरात प्रवेश करायच्या आधी बाहेरच ती टाकून द्यायची. तशी परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता उपयोगी पडणारी सनकाडी म्हणजे शास्त्रीय द्वैत आहे. शास्त्रीय द्वैत घ्या, स्वीकारा, ती सनकाडी हातात ठेवा, परमात्मा स्वरूपापर्यंत जा आणि त्या परमधामामध्ये प्रवेश करत असताना बाहेरच ती सनकाडी टाकून द्या. शास्त्राचा बोध असा आहे. हे जे शास्त्रीय द्वैत आहे, मी वासनेच्या संबंधात बोलायला लागलो. वासनेमध्ये सद्वासना, असद्वासना, मलिन वासना, शुद्ध वासना. मलिन वासनेच्या योगाने जीवाला बंधन घडतं आणि शुद्ध वासनेच्या योगाने जीवाला मोक्ष घडतो असं जरी सांगितलेलं असलं तरी शुद्ध वासना ही कुठपर्यंत ठेवायची? परमात्मा बोधात प्रवेश, परमात्मा स्वरूपात प्रवेश होईपर्यंत. तत्वस्य अवबोधनात संपलं. तत्वज्ञानाच्या नंतर ती शास्त्रीय वासना सुद्धा सुटली पाहिजे. योग वासना शास्त्रीय सोडून द्या, उपासना वासना शास्त्रीय सोडून द्या. काही आहे ज्ञानोत्तर भक्तीचा विचार करत असताना तो मात्र वेगळ्या पद्धतीचा आहे. तिथं हे वासनेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर घेऊ नका. तिथं वासना नाही, पण वासनेच्या योगाने जे काही घडणार आहे ते तत्वबोधाच्या नंतर सोडलं पाहिजे. वासना म्हणून जेव्हा घडतं ना, तेव्हा वासनेच्या योगानं घडणाऱ्या त्या कोणत्याही साधनेमध्ये पुढं आपल्याला जाती आयुष्य भोग देण्याचं सामर्थ्य असतं. हे लक्षात घ्या. जाती आयुष्य भोग देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ती क्रिया वासना जन्यतेनं घडली, ती क्रिया वासनेच्या युगानं घडले. आणि ज्ञानोत्तर भक्तीचा विचार जर आपण करायला लागलो तर त्या भक्तीच्या युगानं आपल्याला जाती आयुष्य भोग सिद्ध होणार नाहीत, म्हणून तिथे वासनेचा विचार नाही. पण एखादा परमात्मा बोधापर्यंत चालला, परमात्मा स्वरूपात प्रवेश व्हायला लागलाय, पण त्या परमात्मा स्वरूपात प्रवेश करता करता शास्त्रीय द्वैताचा निराश न करता याशी शास्त्रीय वासना तो कोंडा घेऊनच तो जर परमात्मा स्वरूपामध्ये प्रवेश करायला लागला, पुन्हा त्याचा आरूढ पतितत्व ठरलेलं आहे. त्याला पुन्हा तिथून परमात्मा स्वरूपातून च्यवन आहे, खाली येणं घडणार आहे त्याचं. हा विचार त्याच्या बाबतीत होऊ नये, असं त्याला घडू नये. याच्याकरता परमपदामध्ये प्रवेश करत असताना त्यानं हे सगळं सोडलं पाहिजे असा शास्त्राचा विचार आहे. दुष्ट वासना, मलिन वासना, तुच्छ वासना, दुर्वासना या शब्दांनी ज्या वासनेचं ग्रहण आहे ती वासना अशास्त्रीय द्वैतात येईल, ती तरी सोडाच. पण जी शुद्ध वासना म्हणून सांगितलेली आहे, जी तत्वज्ञानापर्यंत ग्राह्य म्हणून सांगितलेली आहे, जी शास्त्रीय द्वैतात येणारी आहे, ती सुद्धा परमात्मा पदामध्ये प्रवेश करत असताना सुटली पाहिजे. योग वासना सोडा, उपासना वासना सोडा, ज्ञान वासना सोडा, कर्म वासना सोडा आणि मग परमपदामध्ये आपला प्रवेश होईल. अशा पद्धतीचं चिंतन अद्वैत वेदांताच्या आधारानं आपल्याला करता येणं शक्य आहे. या वासनांचा विचार करत असताना या ज्या वेगळ्या वेगळ्या वासना आहेत ना, शुद्ध वासनाचा विचार आपल्याला असा करता येतो. शास्त्रीय कर्माची वासना शुद्ध वासना आहे. एखाद्याला उपासनेची वासना निर्माण झाली, शुद्ध वासना. ध्यान वासना झाली, शुद्ध वासना. एखाद्याला वाटायला लागलं की बाबा आपण परमात्म्याची वारंवार पूजा करावी, शुद्ध वासना. एखाद्याला वाटायला लागलं की बाबा आपण स्वरूप चिंतनामध्ये सरासर्व काळ निमग्न असावं, शुद्ध वासना. या सगळ्या वासनाचा विचार करत असताना ही शुद्ध वासना. मलिन वासना मात्र देहादिकाच्या संबंधानं आपल्या ठिकाणी निर्माण होत राहते. या मलिन वासनेचं चित्र आपल्यासमोर उभं करत असताना 3 वासना शास्त्राने सांगितल्या. माहितीविषयी सगळ्यांना. एक आहे देहवासना, दुसरी शास्त्रवासना, तिसरी लोकवासना. लोकांनी मला चांगलंच म्हणलं पाहिजे, लोकवासना.
शास्त्राच्या संबंधानं मला पठन पाठन घडलं पाहिजे, शास्त्रवासना, आणि देहाच्या संबंधानं या देहाच्या ठिकाणी मला बल सिद्ध असावं, मला पावित्र्य असावं, वगैरे वगैरे वासना, देहवासना. या 3 वासना आहेत. एक देहवासना, दुसरी लोकवासना, तिसरी शास्त्रवासना. 3ही वासनाचं वर्गीकरण करत असताना पुन्हा या 3 वासनामध्ये 3 प्रकार सांगितले. शरीराच्या संबंधानं जीवाच्या अंतःकरणामध्ये जर काही वासना निर्माण होईल तर ते 3 प्रकारचे. पहिली शरीराच्या ठिकाणची वासना आहे सौंदर्य वासना. माझा देह शोभिवंत दिसला पाहिजे, आहे की नाही? केस व्यवस्थित कातरून घ्यायचे, मिशी व्यवस्थित कातरून घ्यायचे, दाढी अगदी व्यवस्थित घोटून घ्यायचे, स्नान वारंवार करायचं, तोंडाला घाम आलेला वारंवार पुसायचा, त्याला अजून काही जर पावडर वगैरे लावायची असेल तर ते लावायची. देह वासना आहे का? सौंदर्य वासना. या सौंदर्य वासनेच्या योगानं मनुष्य शरीर भूषित ठेवण्याचा प्रयत्न करायला लागतो. सौंदर्य वासनेच्या पुढे दुसरी एक वासना आहे बलवासना. माझ्या शरीरात जसं सौंदर्य असलं पाहिजे त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बलही सिद्ध असलं पाहिजे. बलदंड मी असावा. भीमाचं बल, त्याचं स्मरण. काय आहे, आपल्याला योग्यासारखं बल प्राप्त करून घेता येत नाही. योगी पुरुषाच्या करता बलप्राप्तीचा वेगळा उपाय सांगितला आहे. हस्त्यादि बलेभ्या. शास्त्रकारांनी चिंतन असं सांगितलंय, हत्तीचं बळ मिळवायचं असलं तर योगी पुरुषाला त्या हत्तीसारखं, हत्ती एवढं बळ मिळवता येतं. त्याला काय करावं लागतं? काही खावं लागत नाही. बळ वाढवण्याकरता त्याला काही आहार वाढवावा लागत नाही, विहार वाढवावा लागत नाही, वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधींचा उपयोग त्याला करावा लागत नाही. शरीरातलं बळ ज्या प्राण्याच्या सारखं त्याला सिद्ध करून घ्यायचं असेल त्या प्राण्याच्या बलामध्ये चित्ताची त्यानं फक्त धारणा करायची, संपलं काम. चित्तवृत्ती त्या प्राण्याच्या बलात बांधली. हत्तीचं बल त्याच्या चित्तवृत्ती नेऊन बांधले की याला हत्तीचं बळ येतं. वाघाच्या बळात त्यानं आपलं चित्त बांधलं नेऊन याला वाघाचं बळ येतं. आपल्याला करता येत नाही, पण बल वासना आहे. आपल्याला करता येत नाही पण करून घेण्याची इच्छा आहे. वाघाचं बळ आपल्याला मिळवता येत नाही पण मिळवावं वाटतं. याला म्हणतात बलवासना. पहिली सौंदर्य वासना, देहविषयक आहे ते. त्याच्यानंतर येणारी दुसरी बलवासना, तीही देहाच्या संबंधानं आहे. आणि तिसरा वासनेचा प्रकार सांगितला शास्त्रकारांनी, पावित्र्य वासना. एखाद्या माणसाच्या ठिकाणी शरीराच्या बाबतीमध्ये सौंदर्य वासना नाही. मी सुंदर दिसला पाहिजे वाटलं नाही, मी बलदंड असला पाहिजे वाटलं नाही, पण अशा परमार्थ प्रवृत्त असलेल्या एखाद्या साधकाला शरीराच्या विषयक वासना असते, पावित्र्य वासना. चंद्रभागेचं स्नान करावं का? माझा देह पवित्र झाला पाहिजे. परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन व्हावं का? देह पवित्र झाला पाहिजे. गोपीचंदनाचं लेपन, भस्मलेपन झालं पाहिजे का? देह पवित्र झाला पाहिजे. शरीरावर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संस्कार करून घेणं चाललं का? पवित्र झाला पाहिजे. पावित्र्याची वासना. या 3 वासना शरीराच्या संबंधाने येतात. त्याच्या पुढे आहे लोकवासना. लोकवासनेचा विचार करत असताना लोकवासने 2-3 प्रकाराचा विचार आपल्याला करता येतो. लोकवासनाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना पहिली वासना, लोकांनी मला चांगलंच म्हणावं. दुसरी वासना, लोकांनी मला वाईट म्हणू नये. आणि तिसरी वासना, लोकांनी मला मानसन्मान द्यावा. नुसतं चांगलं म्हणण्यावर काम भागत नाही, मानसन्मान करावा. तिसरी वासना. या 3 वासना लोकवासनेमध्ये येणाऱ्या आहेत बरं का. समाजाच्या पासून अपेक्षा. लोकवासनेचं थोडक्यात जर क्षेत्र पाहायचं झालं तर समाजापासूनच्या अपेक्षा. समाजाने माझ्याबद्दल असं वागावं, मला वाईट म्हणू नये. भले मी वाईट असेल पण लोकांनी मला वाईट म्हणू नये, ही वासना. भले मी चांगला असेल, मी चांगला आहे हे लोकांना कळत नसेल, पण कळालं जरी नाही तरी लोकांनी माझ्या चांगलेपणाचं, चांगुलपणाचं ज्ञान संपादन करावं आणि मला वाईट म्हणणं सोडावं, ही एक वासना. मनुष्य कसाही जरी वागत राहिला तरी लोक त्याला चांगलं म्हणतीलच, भरवसा नाही. लोक जैसा लोक धरिता धरवेना, ऐसा हा लौकिक कदा राखवेना. तुकाराम महाराजांनी चिंतन फार सुंदर व्यवस्थित त्या अभंगामध्ये सांगितलंय. 8-10 दृष्टांत दिलेत. काय कसाही वाग बाबा, लोक तुला वाईट म्हणणारच आहेत. चांगला वागशील वाईटच म्हणतील, वाईट वागशील वाईटच म्हणतील. एखाद्याने ग्रहस्थासक्ती सोडलीच नाही, एखाद्या ग्रहस्थाने ग्रहासक्ती सोडलीच नाही, घरातच गुंतून राहिला, संसारच करायला लागला, त्यालाही लोक बोलतात. आणि संसाराची आसक्ती पूर्ण सोडून परमार्थाला लागला, त्यालाही लोक बोलतात. संसारकरिता म्हणते हा दोषी टाके ताळशी पोट पोसा. लोकांचं बोलणं दोन्हीकडून आहे. आपण कलियुगाचं स्वरूप पाहत असताना पहिल्या स्कंदामध्ये पाहून आलो, दुतोंडी झाली लोक. 2 सोंडेचा हत्ती या कलियुगामध्ये प्रविष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे असं लोकांचं बोलणं चालू असतं. तुम्ही संसार केला, जन्मजन्मांतराचा दोष आहे, संसारातून बाहेर पडत नाही, असं लोक बोलायला लागतील. संसाराचा त्याग करून परमार्थाला लागा, कामधंदा करावा वाटत नाही, आळशीय पोटपोसाय. पोटाला तरी लागतं पण ते कमवाय करता करावे लागणारे श्रम त्याची इच्छा नाही, म्हणून हा परमार्थाला लागला, असंही लोकांचं बोलणं सुरू होतं. संतती असली तरी बोलणं, संतती नसली तरी बोलणं बरं का. एखाद्याला संतती असली, लोक बोलतात पातकाची मूळ पोरवडा.
बर का. निपुत्र का म्हणते चहा पहा हो चांडाळ, पातकाचे मूळ पोरवडा. निपुत्रिक असला तरी बोलणं, संतत्या विशेषास्त्री अधिक असले तरी बोलणं लोकांचं चालू असतं. कोणी कसाही जरी वागला, काही लोक निंदेच्या स्वरूपाचा विचार सांगत असताना गीतेच्या एका टीकाकाराने फार चांगला विचार केलाय. त्यांनी सांगितलं की बाबा निंदा वेगवेगळ्या कारणाने प्रवृत्त होते म्हणे. देशतः निंदेची निमित्त वेगळी असतात, कालतः निंदेची निमित्त वेगळी असतात. एका काळामध्ये एक प्रकार निंद्य आहे म्हणून तो दुसऱ्या काळात निंद्य असेल असं नाही बरं का. दुसऱ्या काळामध्ये जो निंद्य असलेला प्रकार आहे तो त्याच्या पुढच्या काळाचा विचार जर आपण करायला लागलो तर तो निंद्य राहील असं नाही. जुनाच प्रकार निंद्य वाटायला लागतो, आधुनिक प्रकार निंद्य वाटायला लागतो, पण वर्तमान काळात प्रचलित असलेला जो प्रकार तो त्या काळापुरता तरी निंद्य कोणाला वाटत नाही. असा एक निंदेचा प्रकार भेद आहे. कालतः निंदा, देशतः निंदा, वेगवेगळ्या पद्धतीनं निंदा. मनुष्य कसाही वागला तरी निंदा येणार, लोक त्याला वाईटच म्हणणार आहेत बरं का. काय रामचंद्र प्रभूला जर बोलायला लोक विसरले नाहीत, चुकले नाहीत, त्याने लोकांनी सोडलं नाही तर इतर लोकांच्या बद्दल लोकांचं बोलणं चालू राहील, सांगायचं कारण नाही. पण लोकांची अशी आपल्याबद्दल बोलण्याची प्रवृत्ती असू नये प्रत्येकाला वाटतं. चांगला वागत असेल तरी वाटतं आणि वाईट वागत असला तरी वाटतं. लोक बोलणार आहेत हे माणूस विसरतो. लोक वासना ज्याच्या अंतःकरणात राहिले नाही त्याला वाटतं लोक बोलतातच, पण लोक वासना जोपर्यंत अंतःकरणामध्ये विद्यमान आहे तोपर्यंत लोक बोलतातच हे कळूनही लोकांनी माझ्याबद्दल बोलू नये असं मात्र माणसाला वाटत राहतं बरं का. लोकांनी माझ्याबद्दल वाईट बोलू नये, एक लोकवासनेचा प्रकार. दुसरा प्रकार, लोकांनी मला चांगलंच म्हणलं पाहिजे. वाईट म्हणू नये एवढ्यावर काम भागलं नाही, चांगलं म्हणलं पाहिजे, चांगलं म्हणलं पाहिजे एवढ्यावर काम भागलं नाही. तिसरी वासना निर्माण झाली, लोकांनी माझा सन्मान केला पाहिजे. मी चांगला आहे ना, मान्य झाले ना, मी वाईट नाही हे त्यांना कळाले ना, माझं चांगुल पण कळाले ना, मग माझ्या या चांगल्या गुणाला धरून लोकांच्याकडून माझा सन्मान का होत नाही तो झाला पाहिजे. हा एक प्रकार लोकवासनेच्या बाबतीत पाहायला सापडतो. लोकवासनेचे प्रकार, शास्त्रवासनेच्या, त्याच्यानंतर येणारी शास्त्रवासना. त्या शास्त्रवासनेच्या बद्दल जर आपण विचार करायला लागलो इथेही पुन्हा 3 प्रकार आहेत. शास्त्रवासनेमध्ये मनुष्य प्रवृत्त झाला 3 प्रकारानं त्याच्या ठिकाणी शास्त्रवासना दृढ होते. काय वासना आहेत या? पाठवासना, अर्थवासना आणि अनुष्ठान वासना. 3 प्रकार आहेत. पाठवासना, पाठवासना म्हणजे सगळं शास्त्र मुखोद्गत असावं, सगळ्या शास्त्रांनी माझ्या मुखाचा आश्रय करावा, सगळी शास्त्र माझ्या समोर हात जोडून उभे असावेत, मला सगळ्या शास्त्राचं आलोडन असावं. पाठवासना. पाठवासनेत काय वाटतं? वेद पाठ पाहिजे, मी एकवेदी झालो, द्विवेदी झालो पाहिजे, त्रिवेदी झालो पाहिजे, चतुर्वेदी झालो पाहिजे. नुसता वैदिक नाही, त्याच्यानंतर पुढे वाटायला लागतं की बाबा मी दशग्रंथी झालो पाहिजे. त्याच्या पुढे वाटायला लागतं की बाबा 6 आस्तिकाची शास्त्र मला मुखोद्गत असावीत. जिव्हे सकळ शास्त्राचा सराव, अशी अवस्था माझी झाली पाहिजे. हे आहे पाठवासना. पाठवासनेतून थोडा पुढे सरकला मनुष्याला असं वाटायला लागतं पाठ करणं पुरे झालं, आता अर्थ कळाला पाहिजे. अर्थवासना. पाठवासनेच्या पुढची अर्थवासना. मला पाठ झालंय, सहस्रशीर्षा पुरुष आम्ही म्हणतो, पण सहस्रशीर्ष हा पुरुष म्हणजे काय कळालं पाहिजे. यत् पुरुषम वेदधुः, काय आहे हे कळालं पाहिजे. या वचनाचा काय काय अर्थ होतो, कारण हे वचन विशेष महत्वाचं म्हणून जर मी पाठ केलेलं आहे तर या वचनात काय महत्व साठवलेलं आहे, काय इंगित आहे, काय रहस्य आहे, काय गूढ आहे, काय मर्म आहे, हे मला अवगत झालं पाहिजे. अर्थवासना आली की असं वाटायला लागतं. अर्थवासनेच्या पुढे सरकलेला माणूस म्हणतो काय करता नुसतं पाठ करून अर्थ जाणून? अरे धर्म हा आचार प्रधान आहे, अनुष्ठान घडलं पाहिजे, तसं तसं वागलं पाहिजे. अहरह स्नात्वा संध्या उपासित, पाठ केलं, रोजच्या रोज उठल्याबरोबर स्नान करून संध्या करावी, अर्थ कळाला, पण काय उपयोग? धर्म आचार प्रधान आहे. विचार प्रधानताच केवळ ज्याच्यात आहे ते ज्ञानशास्त्र आहे. आचार प्रधानता ज्याच्यामध्ये आहे ते धर्मशास्त्र आहे. धर्मामध्ये आणि ज्ञानामध्ये, मोक्षशास्त्रामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये भेद सांगत असताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, ज्ञानपूर्वक अनुष्ठानाची जिथं अपेक्षा आहे ते धर्मशास्त्र, आणि ज्ञान मात्राची जिथं अपेक्षा आहे ते ज्ञानशास्त्र. ज्ञानाच्या पलीकडं ज्ञानशास्त्रात काही नाही. धर्मशास्त्रात मात्र जाणणं झाल्याच्या नंतर पुढे मग अनुष्ठानाची अपेक्षा आहे, अनुष्ठानाची वासना. त्या सगळ्याच्या सगळ्या शास्त्रीय क्रिया माझ्याकडून अनुष्ठानात घेतल्या गेल्या पाहिजेत. सगळं नित्यकर्म मला घडलं पाहिजे, नैमित्य कर्म घडलं पाहिजे, काम्य कर्म प्रसंगाला तर घडलं पाहिजे, काही माझ्याकडून करायची जर प्रमाद झाला तर प्रायश्चित्त कर्म घडलं पाहिजे. अशी वासना जर जीवाच्या अंतःकरणात निर्माण होऊ लागली तर या वासनेच्या बद्दल बोलत असताना शास्त्रकारांनी सांगितलं ही अनुष्ठान वासना आहे. पाठवासना
अर्थवासना, अनुष्ठान वासना, 3 पद्धतीची शास्त्रवासना. देहवासनेचे 3 प्रकार, लोकवासनेचे 3 प्रकार, शास्त्रवासनेचे 3 प्रकार. या सगळ्याच्या सगळ्या वासना प्रकाराचा विस्तार पाहून शास्त्रकारांनी शेवटी सांगितलं की या सगळ्या मलिन वासना, देहवासनेमध्ये पावित्र्य वासना तरी शुद्ध वासनेमध्ये गणता येते का? नाही. शास्त्रकारांनी सांगितलं सौंदर्य वासना जशी मलिन, बलवासना जशी मलिन, तशीच पावित्र्य वासनाही मलिन आहे. लोकवासनेचा विचार करत असताना लोकांनी वाईट म्हणू नये, चांगलं म्हणावं, सन्मान करावा, सगळ्या मलिन वासना. शास्त्रवासनेचा विचार करा, शास्त्र पाठ असावं, शास्त्रज्ञान असावं, अर्थज्ञान असावं आणि अनुष्ठान घडावं. इथं तरी शुद्ध वासनेचा विचार आहे. शास्त्रकार सांगतात नाही, ही मलिन वासना आहे. सगळ्या मलिन वासना सोडा, पुढे निघा, शुद्ध वासनेत राहा. शुद्ध वासनेत काही काळ राहा. शुद्ध वासनेत काही काळ राहता झरी आलं दुर्लभ चराचरे सद्वासना. हे दुर्लभ आहे. मलिना जन्मने हेतो शुद्धा जन्मविनाशिनी कबूल आहे. जन्माचा नाश करण्याकरता ती शास्त्रीय वासना तुम्हाला उपयोगी पडेल, मान्य आहे. पण जन्माच्या नाशाकरता उपयोगी पडणाऱ्या त्या शास्त्रीय वासनेचा भगवत धामात प्रवेश होईपर्यंत अंगीकार करा. पुढे तीही वासना सुटली पाहिजे. वासना सुटावी, वासनानाम क्षयः तो झालाच पाहिजे, तरच आपल्याला मोक्षसिद्ध होणार आहे. अन्यथा मोक्षसिद्धीची आपल्याला शक्यता नाही. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे असं सांगणारी वासना ती प्रत्येक वेळेला मलिनच असेल असं नाही. शुद्ध वासनेनंही आपल्याला जन्म घेणे लागे असं घडतं. पढिये देहभाव पुरवी वासना. इथं भगवंतांनी सांगितलेली भगवंत जी वासना भक्ताच्या बाबतीमध्ये पुरवायला सिद्ध असतो तीही वासना प्रत्येक वेळेला शुद्धच असेल असं नाही. कदाचित मलिनही असेल, कदाचित शुद्धही असेल. परमात्मा ती वासना पुरवायला सिद्ध झालेली असल्यामुळं ती शुद्धच माना. पण शुद्ध जरी मानली तरी तिचाही निराश झाला पाहिजे, त्याशिवाय मोक्ष नाही. वासनानाम क्षयो मोक्षः. वासनाचा क्षय व्हावा, वासनेच्या क्षयाशिवाय मोक्ष नाही. वासना गेली पाहिजे, निवृत्त झाली पाहिजे, नष्ट झाली पाहिजे, समूळ गेली पाहिजे. मग या वासनेच्या निरासासाठी काय करावं लागतं बोला. अष्टमस्कंध आपल्याला त्याच्याकरता सिद्ध आहे. मनवंतर आणि सद्धर्महा. सद्धर्माचं अनुष्ठान करा, वासना निवृत्त होईल. सकाम भावनेनं धर्म अनुष्ठानात घेतला, वासना निर्माण होईल. निष्काम भावनेनं धर्म जर तुम्ही अनुष्ठानात घेतला, तुमची वासना निवृत्त होणार आहे. वासनेच्या क्षयासाठी काय करा. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडसुता. असा क्रम आचरा, कर्म करा. त्याच्यानंच तुमच्या ठिकाणी कर्म निर्माण झालं, त्याच्यानंच तुमच्या ठिकाणी वासना निर्माण झाल्या आणि तेच कर्म करायचं. हो, ज्या कर्माच्या योगानं तुमच्या ठिकाणी वासना निर्माण झाली ती वासना घालवाय करता तेच कर्म करत असताना थोडा बदल करा. काय? त्याच्यामध्ये निष्कामता आणा. निष्कामता आली की मग त्या कर्माच्या योगानं तुम्ही कर्मबद्ध जे झाला होता हे निष्काम कर्म करून त्याच्यातून सुटणार आहात. वासना निर्माण करणारं कर्म आणि वासना निवृत्ती करता पुन्हा सद्धर्म. मनवंतर आणि सद्धर्म. सद्धर्माचं अनुष्ठान करा, तुम्हाला त्याच्यातून वासनेतून मोक्ष सिद्ध होईल. कशा पद्धतीने इथं सद्धर्माचं चित्र सांगितलंय. सद्धर्म आपल्या डोळ्यासमोर उभा करण्याकरता या स्कंदातली थोडीशी वेगळ्या पद्धतीची योजना. काय योजना आहे? या स्कंदामध्ये आपल्याला वासना क्षयाच्यासाठी म्हणून 4 प्रकारचा सद्धर्म सांगण्यात आलेला आहे. 4 प्रकारचा सद्धर्म कोणता? पहिला सद्धर्म आहे कसल्याही आपत्तीच्या प्रसंगात हरीचं स्मरण करावं, वासनाक्षय होईल. एक उपाय. दुसरा आपल्याला असं सांगितलंय आपली संपत्तीची अवस्था असताना सर्वस्वाचं दान करावं, वासनाक्षय होईल. आपली विपत्तीची अवस्था असली, त्याच्या पुढे चला, आपली विपत्तीची अवस्था असली तरी आपली प्रतिज्ञा सिद्धीला न्यावी, तो सद्धर्म आहे, त्याच्यानं वासनाक्षय होईल. आणि कशाही अवस्थेमध्ये भगवत शरण. वासनाचा क्षय होण्याकरता आपत्तीच्या काळामध्ये परमात्म्याचं स्मरण केलं म्हणजे वासनाचा क्षय होऊन मोक्ष प्राप्त होतो. गजेंद्र मोक्ष चरित्र आहे. गजेंद्र मुक्त झाला. मोक्ष चरित्राचा नामोल्लेख करत असतानाच तिथं गजेंद्र मोक्ष म्हणलंय. गजेंद्राचा मोक्ष वासनाक्षयाशिवाय मोक्ष नाही. मग त्याचा मोक्ष कशानं झाला? त्यानं हरिस्मरण केलं. आपत्तीच्या काळात केलेलं हरिस्मरण हा सद्धर्म वासनाक्षयाला उपयोगी पडतो. संपत्तीची अवस्था आहे, आपत्तीची अवस्था सोडा. संपत्तीची अवस्था, एखाद्याच्याकडे सर्वस्व आहे, सगळं आहे. एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ आहे की मिळविजे तिथे लोकी. संपत्ती म्हणजे ही संपत्तीची अवस्था आहे. सगळं अनुकूल आहे, प्रतिकूलता कुठेच नाही, कशीही नाही, कशाही प्रकारानं नाही, कोणाकडूनही नाही. अशी जर संपत्तीची अवस्था असेल, सर्वस्वाचं दान देणं हा तिथं सद्धर्म आहे.
दान हा सद्धर्म आहे. या सद्धर्माच्या योगानं आपल्याला वासनाक्षय साधणार आहे. हे सांगायला बलिचरित्र आहे. बलीच्याकडे संपत्ती होती. संपत्तीच्या अवस्थेमध्ये बलीनं सर्वस्व दान केलं. सद्धर्म घडला. पुढचा विचार असा आहे, आपल्याला संपत्तीची अवस्था संपून विपत्तीची अवस्था आली तरी दिलेला शब्द पाळला पाहिजे. प्रतिज्ञा खरी केली पाहिजे. शब्दाला बदलायचं नाही. वचना फिरती अधमजन, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. वचना फिरती अधमजन. अधम मनुष्य वचनाला फिरतो. मी असं बोललोच नाही, आत्ताच बोललोच बाबा माझ्या समोर, बोललोच नाही, त्या वचनाचा माझ्या असा अर्थच नाही. तुम्ही वाच्यार्थाकडे जाऊच नका, लक्ष्यार्थानं माझ्या बोलण्याचा विचार करा, व्यंग्यार्थानं विचार करा. असं चालत नाही. वचन दिलेलं, संपत्तीच्या अवस्थेत वचन दिलं, विपत्ती आल्यावर त्या वचनाला फिरायचं नाही. बलीचं चरित्र आहे. बलीनं सर्वस्वाचं दान दिलं, त्याच्या 2च पाय देवाला ठेवता आले. मग त्या विपत्तीच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्रिपाद भूमी देण्याचं बलीनं दिलेलं जे वचन, त्याची जी प्रतिज्ञा, त्या प्रतिज्ञेच्या शब्दापासून बली परांगमुख झाला नाही, फिरला नाही. कशाही प्रसंगामध्ये स्ववचन पालन केलंच पाहिजे. हा सद्धर्म आहे. आणि या सद्धर्माच्या योगानं वासनाक्षय होऊन मुक्त होता येतं. तुका म्हणे, बळी जीव दिला पायातळी. परमात्म्याला आत्मनिवेदन झालं. परमात्मा स्वरूपामध्ये याचा आत्मा निवेदित झाला, मुक्त झाला बळी. कशाचा परिणाम? प्रतिज्ञा पाळली, वचन पाळलं, याचा तो परिणाम आहे. आणि कशाही अवस्थेमध्ये भगवत शरण असणं हा सद्धर्म. या सद्धर्माचा विचार करण्याकरता आपल्याला सत्यव्रताचं चरित्र, शेवटच्या अध्यायामध्ये मत्स्यावताराची जी कथा आहे त्याच्यातून हे चरित्र आपल्याला पाहायला सापडतं बरं का. अजून एक या स्कंदाच्या बद्दल विचार करताना अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येण्यासारखी आहे. काय विचार करायचा? इथं मन्वंतर सांगितले. मन्वंतर म्हणजे काय? सद्धर्मा अर्थ सोडा. मन्वंतर शब्दाचा मन्वंतर हा कालवाचक शब्द घेऊन अर्थ बघा. मन्वंतर, कल्प हे सगळे कालवाचक शब्द आहेत. एक विशिष्ट वर्षाचा कालावधी होत गेला म्हणजे त्या कालावधीच्या गठ्ठ्याला वेगळं वेगळं नाव प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला सापडतं. तसा मन्वंतराचा एक काळ आहे. ही चतुर्युगी 71 वेळेला गेली म्हणजे एक मन्वंतराचा काल होतो. चतुर्युगी 71 वेळेला जावी तेव्हा एक मन्वंतर होतं. एक इंद्राचा आयुष्यकाळ त्याला म्हणायचं मन्वंतर. हा काल सांगितला कशा करता? कल्प याच्यापेक्षा मोठा आहे, मन्वंतरापेक्षा कल्प मोठा. मन्वंतर, कल्प हा काल आपल्याला सांगितला कशा करता याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलंय. श्रीधराचार्याने एका ठिकाणी भागवताच्या टीकेत म्हणलंय, हा कालावधीचा विचार आपल्याला आज उपलब्ध असलेल्या सृष्टीची अल्पता लक्षात यावी याच्याकरता. आपल्याला ही सृष्टी विपुल वाटते. सृष्टी केवढी मोठी, खूप मोठी सृष्टी आहे. या सृष्टीच्या ठिकाणी आपल्याला जी वैपुल्य बुद्धी आहे ना, आणि या वैपुल्य बुद्धीच्या योगानं या विपुलतेत गुंतून परमात्म्याकडे पोहोचणं जे नाही ना, ते सुटावं. बुद्धी परमात्म्यात जावी. परमात्म्यात बुद्धी जाण्याकरता परमात्म्याची विपुलता कळावी. आणि त्याची विपुलता कळण्याकरता सृष्टीच्या ठिकाणी निर्माण झालेली बुद्धीतली जी विपुलता आहे ती थांबावी. आणि ही विपुलता थांबायची जर असेल तर कालाच्या दीर्घतेचं चिंतन करा. मन्वंतराचा काल पहा, एवढा विपुल काल आहे. या विपुल कालामध्ये काय काय होतं? आपल्याला आज विपुल म्हणून उपलब्ध असलेली जी सृष्टी आहे, मन्वंतराचा कालपर्यंत टिकणार आहे का? नाही. कलियुग संपलं की प्रलय, कृतयुग संपलं की प्रलय. अशा प्रलयानं 4 युगाची चतुर्युगी 71 वेळेला गेली तेव्हा एक मन्वंतराचा काळ संपतो. म्हणजे आपल्याला जे सृष्टीचं वैपुल्य पाहायला मिळतंय, आपल्यापेक्षा इंद्रानं किती वैपुल्य पाहिलं हो. मग त्या इंद्राची चित्तवृत्ती जर एवढं वैपुल्य पाहूनही संसारात गुंतली नाही, तर मग अल्पसं वैपुल्य सृष्टीचं पाहून तुम्ही सृष्टीत का गुंतात? जा परमात्म्याकडे. परमात्म्याच्या ठिकाणी आपल्या बुद्धीचा प्रवेश होण्याकरता सृष्टीच्या ठिकाणची विपुलता बुद्धी थांबावी. आणि ही विपुलता बुद्धी थांबून आपली परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी प्रविष्ट व्हावी, याच्याकरता हा दीर्घकालाचा विचार आहे. कल्प विचार याच्याकरता, मन्वंतर विचार याच्याकरता हा सद्धर्म आहे. सृष्टीची विपुलता बुद्धीतील काढून टाकण्याकरता कालाच्या व्यापकतेचा नुसता विचार सद्धर्म. कारण परमात्म्याकडे बुद्धी चालली. ज्याच्या योगानं देवाकडे जाणं व्हायचं तो धर्म ना. परमात्म्याच्याकडे नेणारा तो धर्म. परमात्म्याच्याकडे जर नेत नसेल तर श्रम एव हि केवलम, तो श्रम आहे. परमात्म्याच्याकडे नेलं तरच तो धर्म. जी क्रिया तुम्हाला परमात्म्याच्याकडे नेण्याला समर्थ धर्म.
आणि ज्या क्रियेच्या योगाने तुम्ही परमात्म्यापासून दूर पडणार आहात, कशीही क्रिया असो, अधर्म, परमात्म्याकडे जाण्याला सृष्टीच्या वैपुल्यात बुद्धी गुंतली हा प्रतिबंध आहे, तो दूर व्हावा आणि आपल्याला परमात्म्याच्याकडे बुद्धी नेता यावी याच्याकरता मन्वंतराचा नुसता कालविचार केला तरी हा कालविचार सुद्धा धर्म ठरतो. कारण त्या विचारानं बुद्धी सृष्टीच्या ठिकाणी अल्पता पाहून परमात्म्याचं वैपुल्य पाहून तिथं प्रविष्ट व्हायला लागले. असा एक विचार करण्यात आलेला आहे बरं का. मन्वंतराची कालगणना सृष्टीचं अल्पत्व लक्षात येण्याच्या दृष्टीनं अजून एक थोडासा विचार आहे. सद्धर्म सद्धर्म म्हणजे काय? मन्वंतराला सद्धर्म म्हणलंय. मन्वंतराचं व्याख्यान करत असताना भागवताने सद्धर्म म्हणलं. सद्धर्म हा क्रियाप्रधान आहे, क्रियाप्रधान असलेला हा धर्म आहे. सत्पुरुष स्थापित धर्म सद्धर्म, क्रियाप्रधान असलेला वैदिक धर्म सद्धर्म. प्रामुख्यानं काय? या सद्धर्माच्या योगाने व्हावं काय? वासनाचा क्षय. वासनाचा क्षय व्हावा म्हणजे काय? मिळावा मोक्ष. मोक्ष मिळावा म्हणजे काय? प्रकृतीतून मुक्त व्हावं. कशा करता हे सांगितलं? अध्यायाची संख्या या स्कंदातली विचारात घ्या. या अध्यायातली संख्या, या स्कंदातली अध्याय संख्या 24. 8व्या स्कंदामध्ये अध्याय संख्या 24. 24 अध्यायाने सद्धर्माचं कथन कशा करता? प्रकृतीच्या 24 प्राकृतिक 24 तत्वातून मुक्त व्हा, 25वा जो पुरुष त्याच्या ठिकाणी प्रविष्ट व्हा, याच्याकरता उपयोगी असलेली 24 प्रकारची धर्म प्रक्रिया एका एका अध्यायातून सांगण्याकरता एक एक अध्याय. धर्मच सांगितला, सद्धर्म सांगण्याकरता स्कंद आला, पण एक स्कंद 24 अध्यायाच्या 24 या संख्येनंच सद्धर्माचं निरूपण का करतो? सद्धर्माचं कारण आहे वासनाक्षय व्हावा. वासनाक्षयाकरता सद्धर्म. वासनाक्षयानं मिळणार मोक्ष. मोक्ष म्हणजे प्रकृतीतून मुक्तता. प्रकृतीतून मुक्तता म्हणजे प्रकृतीच्या सांख्यकथित 24 तत्वातून पुढे सरकून पुरुष नावाच्या तत्वामध्ये बुद्धीची स्थिरता होणं. याच्याकरता 24 अध्यायातून या धर्माचं चिंतन आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. गंमत आहे, या 24 अध्यायांची थोडीशी वर्गवारी जर आपण पाहायला लागलो तर त्या वर्गवारीमध्ये थोडासा विचार आपल्याला असा करता येतो. सुरुवातीला हरिस्मरण काही अध्यायातून सांगितलं. पुढं समुद्र मंथनाचं चरित्र आहे, 10 अध्यायाचं ते आहे. विभागणी अशी करा 24 अध्यायाची. पहिल्यांदा 4, दुसऱ्यांदा 10, तिसऱ्यांदा 9, चौथ्यांदा 1. 10 आणि 4 14, 14 आणि 9 23, 23 आणि 24 अशी विभागणी करा. पहिल्या 4 अध्यायामध्ये हरिस्मरण सांगितलंय. पुढच्या 10 अध्यायामध्ये दान सांगितलंय. समुद्रमंथनाचा सगळा प्रसंग बघा, दानानं भरलेला. पुढच्या 9 अध्यायाचा विचार करा, तिथं प्रतिज्ञापूर्ती सांगितले. आणि शेवटच्या अध्यायाचा विचार करा, तिथं सत्यव्रतानं सर्व अवस्थात भगवत शरणागती नावाचा धर्म आचरल्यामुळं परमात्म्याने त्याच्याकरता प्रगट होऊन ज्ञान आणि द्रव्य दोन्हीचं रक्षण केलंय. त्याला उपदेश करून ज्ञानरक्षण केलं. त्याला नौकेमध्ये सगळ्याची बीज घ्यायला सांगितलेली असल्यामुळे द्रव्य रक्षण केलंय. द्रव्य रक्षणही व्हावं, ज्ञानरक्षणही व्हावं, त्याच्यातून जगाचं रक्षण होणार, याच्यातून देवाचं पोषण सिद्ध होणार, जगाचं स्थितिस्थापकत्व सिद्ध होणार. त्या जगाची स्थिती स्थापन करण्याकरता म्हणून परमात्म्याला करावी लागलेली ही जी सगळी खटपट आहे कशातून घडली? सत्यव्रताच्या भगवत शरणता नावाच्या सद्धर्मातून. शरणता सद्धर्म सांगायकरता 1 अध्याय, प्रतिज्ञापूर्ती नावाचा सद्धर्म सांगायकरता 9 अध्याय, दान नावाचा सद्धर्म सांगायकरता 10 अध्याय आणि हरिस्मरण नावाचा सद्धर्म सांगायकरता 4 अध्याय. संपलं. अध्यायाची वर्गवारी अशा पद्धतीनं करून आपल्याला इथे चिंतन करणं शक्य आहे. सद्धर्म सांगायकरता एकंदर हरिस्मरण करा 1, दान द्या 2. दान फार महत्वाचे. दानमेकं कलयुगे. कलियुगामध्ये आपल्याला कल्याणाचं साधन जर काही असेल तर ते दान महत्वाचं आहे. नामस्मरण जसं केलं पाहिजे तसं दान करा. दानाचा विचार सांगत असताना दानाचं तत्व फार मोठं आहे. एक कथा आहे पहा. एक राजा होता. त्या राजानं तपस्या केली. कशा करता? त्याला दानाचं प्रेम होतं. दानाचं प्रेम असलेला तो राजा, आत्ता नाव लक्षात नाही त्याचं, पण त्या राजानं तपस्या केली. तपस्या करून दानाचं तत्व जाणून घ्यायचा त्याला प्रयत्न केला. दान म्हणजे काय, ते कसं आहे,
विचार केला त्यानं, तपस्या केली, दीर्घ तप झालं, आकाशवाणी झाली. त्याच्या तपाच्या काळामध्ये एक आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीनं दानाच्या संबंधावर याला काही परोक्ष भाषेत प्रतिपादन केलं. आकाशवाणीनं सांगितलं, दानाचं तत्व तुला जाणायचंय ना? बरोबर, सांगतो म्हणे. भगवंताने आकाशवाणीने त्याला असं सांगितलं, द्विहेतु षडधिष्ठानम षडंगंच द्विपाकयुक चतुष्प्रकारम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते. असं दान आहे म्हणे. दानाचा विचार असा सांगितला. म्हणजे त्या दानाला 2 हेतू आहेत, दानाची 6 अधिष्ठान आहेत, दानाची 6 अंग आहेत, दानाचा द्विविध परिणाम आहे, दानाचे 4 प्रकार आहेत, पुन्हा दानाचे 3 प्रकार आहेत, 3 कारणाने दानाचा नाश होतो. असं जे तत्व त्याला म्हणावं दान. तप केलं, दान तत्व जाणण्याकरता केलं. दान तत्व जाणण्याकरता केलेल्या तपातून आकाशवाणीनं दान तत्व कळावलं, पण पुन्हा परोक्षच राहिलं. पुन्हा तप करावं की काय असा राजाच्या मनात विचार आला. पण राजा म्हणायला लागला, नाही, ही परोक्षवाणी कदाचित ऋषीमुनींना कळण्याची शक्यता आहे. ऋषींना कदाचित वेदाची परोक्ष भाषा कळू शकते, त्याप्रमाणे हेही कळेल. चला, अनेक महात्म्यांच्या गाठीभेटी घेतल्या, पण कोणी काही सांगू शकला नाही. एक त्यांना अशा आपल्या राज्यामध्ये दौंडीच देऊन ठेवली, जो कोणी मला दान तत्वाचं विवेचन करण्याकरता उपलब्ध झालेल्या या श्लोकाचं भाष्य करील त्याला मी काय देणार आहे? 7 कोटी सुवर्ण मुद्रा, 7 गावं, अजून काही काही त्याने 7च्या संख्येनं द्यायचं ठरवलेलं, ते सगळं त्याने जाहीर केलेलं. अनेक लोक आले, अनेकांनी ते पाहिलं, काही उपयोग नाही. श्लोक ऐकला, प्रत्येक जण म्हणायचा काहीतरी कळल्यासारखं वाटतं, पण अंतरम गुडगुडायते बहिर्वक्तुम न शक्यते अशी आमची अवस्था आहे. काही कळत नाही, सांगू शकत नाही, कोणी सांगू शकला नाही. एकदा नारदाला काही महात्मे भेटले. ते म्हणायला लागले, असं असं आहे, आम्ही तिकडे गेलो होतो, तो राजा आहे, त्यानं असं दानाचं तत्व जाण्याकरता तप केलं, त्याला एक श्लोक मिळालाय, त्या श्लोकात काही दानाचं रहस्य सांगितलंय, ते आम्हाला कळालं नाही, तुम्ही जाऊन या. नारद म्हणाले, ठीक आहे, जातो. नारद आले. नारदाने तो श्लोक ऐकला. श्लोक ऐकल्याबरोबर राजाला सांगितलं, बैस, सांगतो, व्याख्यान करतो या श्लोकाचं. काय आहे सांगतो म्हणे. द्विहेतु हो, दानाला 2 हेतू आहेत म्हणतोस ना, श्रद्धा भक्ती 2 हेतू आहेत. श्रद्धा नावाचा हेतू अंतःकरणात नसेल, मनुष्य दान करणार नाही. भक्ती किंवा काही ठिकाणी द्विहेतू सांगत असताना श्रद्धा आणि शक्ती 2 अंग घेतलेले आहेत. श्रद्धा पाहिजे, शक्तीही पाहिजे. नुसती श्रद्धाच आहे, पण द्यायला जवळ काहीच नाही. काय करता? दान शक्य आहे. द्विहेतु 2 हेतू म्हणजे दानाचे सांगितले, श्रद्धा आणि शक्ती. 6 अधिष्ठान दानाची कोणते? धर्म, अर्थ, काम, लज्जा, हर्ष, भय, ही 6 अधिष्ठान आहेत. मनुष्याला धर्मबुद्धी असली दान देतो, मनुष्याला अर्थबुद्धी असली दान देतो. आत्ता आपल्याला दान देताना अर्थबुद्धी ठेवूनही दान देता येतं. कसं काय? आपल्याला माहिती आहे, एक दान केल्याने पुढे आपल्याला हे मिळणार आहे असं जाणून केलेलं जे दान आहे, अर्थबुद्धीनं केलेलं दान म्हणा, बरं का. सुवर्णदाने कांती निर्मळू, गोपीचंदने ब्राह्मणपण. नामदेवराय सांगतात, गोपीचंदन दान द्या, ब्राह्मण होता, ब्राह्मण व्हायची इच्छा झाली, गोपीचंदनाचं दान द्यायला लागला. अर्थ हे अधिष्ठान झालं, धर्म अधिष्ठान नाही त्याच्या दानाचं. आपल्याला धर्म साधावा, आपल्याला दानच घडावं म्हणून दिलेलं जे दान, धर्म या अधिष्ठानावर त्या दानाची स्थिती आहे. आपल्याला अमुक एक मिळावं म्हणून दिलेलं दान, सत्यभामा दान करी उजूर नाही अंगीकारी, अर्थाधिष्ठित दान. काही वेळेला कामाधिष्ठित दान असतं, आपल्याला इच्छित विषयाचा लाभ व्हावा म्हणून दान दिलं, कामाधिष्ठित ज्ञान. अंतःकरणामध्ये असलेली इदम्य स्यात ही जी इच्छा, ती इच्छा पूर्ण होण्याकरता म्हणून दिलेले जे दान, कामाधिष्ठित दान म्हणा. काही वेळेला लज्जेनं दान दिलं जातं, म्हणजे आपल्या बरोबरीचे सगळे लोक द्यायला लागलेत, आपण जर दिलं नाही तर हसतील ते, म्हणून दान देतो माणूस. लज्जेनं दिलेलं दान, लाज हे अधिष्ठान आहे. काही वेळेला हर्षानं देतो, आनंद झाला, आनंदाच्या भरात माणूस दान देऊन टाकतो. आयुत गायी ब्राह्मणासे सोडे संकल्प मानसे. भगवंताचा अवतार झाला, वसुदेवाने संकल्प केला, 10,000 गाय ब्राह्मणाला मी दान देणार. हर्ष अधिष्ठान आहे त्या दानाचं. काही वेळेला भय, आपली नरक यातना चुकली पाहिजे म्हणून दान दिलं, भय हे अधिष्ठान. 6 अधिष्ठानावर दान स्थिर आहे. 2 हेतू आहेत दानाचे, 6 अधिष्ठान आहेत, 6 अंग आहेत. 6 अंग कोणते? पहिला दाता, दुसरा प्रतिग्रहिता, तिसरी शुद्धी, चौथं देय, 5वं देश आणि 6वा काल. ही अंग आहेत. दाताच नसेल दान होईल, प्रतिग्रहिता नसेल दान होईल, देणारही पाहिजे घेणारही पाहिजे. बर,
देणारा घेणारा देश काळ देय सर्वांच्या बाबतीत शुद्धी पाहिजे. दाता प्रतिग्रहिता शुद्धी, देय वस्तू पाहिजे, योग्य देश पाहिजे, योग्य काळ पाहिजे. 6 अंगाचा विचार. ठीक आहे. द्विविपाकयुग दानाचे 2 परिणाम आहेत. काय? इहलोकातलं सुख, परलोकातलं सुख. 2 परिणाम आहेत. काही दानाचा परिणाम इहलोकात, काही दानाचा परिणाम परलोकामध्ये. ठीक आहे. चतुष्प्रकारम दानाचे 4 प्रकार आहेत. काय काय? ध्रुवदान, त्रिकदान, काम्यदान, नैमित्तिक दान. ध्रुवदान म्हणजे टिकाऊ दान. एखाद्या माणसाने रस्त्यानं जाताना लोकांना पाण्याची सोय व्हावी म्हणून एखाद्या ठिकाणी विहीर केली. हा जिवंत असेपर्यंतच विहीर राहिली का? 10-10 पिढ्या विहीर राहिली. ध्रुवदान. तलाव केला, विहीर केली, अनेक लोकांच्या करता म्हणून, भगवंताच्या आराधने करता म्हणून मंदिर निर्माण करून ठेवलं. ध्रुवदान. पुढं त्रिकदान. त्रिकदान म्हणजे काय? रोजच्या दानाच्या पेक्षा थोडं अधिक काळ टिकणारं दान. एक दिलेलं दान आजच संपून जाणार आहे. वाटीभर मी तांदूळ दिले, शिजवून आजच खाल्ले, संपले, पण त्याच्याऐवजी 10 पोते दिले, थोडे जास्त काळ टिकणारे दिले. त्रिकदान. त्याच्या पुढं काम्यदान. इच्छेनं काहीतरी माझी कामना पूर्ण होण्याकरता दिलेलं दान. आणि नैमित्तिक दान. काहीतरी पर्व काळ आहे, संक्रांत आहे म्हणून दान, ग्रहण पर्व काळाला दे दान, सुटे गिरान म्हणून दान दिलं. नैमित्तिक दान. 4 प्रकार झाले. त्रिविधम दानात 3 प्रकार आहेत. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम दान, मध्यम दान, कनिष्ठ दान. 3 प्रकारानं दानाचा नाश होतो. 3 कारणांनी. कोणती कारणं? कुपात्र, अश्रद्धा, पश्चात्ताप. कुपात्र दान दिलं, दानाचा नाश आहे. कुपात्र दानाचे भवेत दरिद्रः दारिद्र्य दोषेण करोति पापम पाप प्रभावात नरकम प्रयाती पुनर्दरिद्रः पुनरेव पापी. कुपात्र दान देण्यानं दानाचा नाश झाला. अश्रद्धेनं दान दिलं, अश्रद्धेनं दिलेल्या दानाचा परिणाम भोगता येत नाही, मिळत नाही, दानाचा नाश झाला. आणि 3रं सांगितलं पश्चात्ताप. देताना दिलं पण मागून उगीच दिलं वाटलं. होत असं माणसाला. जाता जाता माणसं खिशात हात घालतात, पांडुरंगाला ठेवायची दक्षिणाचा विचार येतो. खिशात हात घालताना त्यांना माझ्या हाताला 100ची नोट लागली माहिती नसतं. तिथं ठेवतो पाहिल्यावर अरे 10च ठेवायचे होते पण 100 ठेवल्या गेले. झाला पश्चात्ताप, वाया गेलं. त्रिनाशम दानमुच्यते. असं दानाचं तत्व आहे, म्हणून दानाचं महत्व आहे. म्हणून अशा पद्धतीचं दान, या दानाच्या तत्वाचं ज्ञान संपादन करून घडलेलं दान, या दानाचा सगळा विचार जर आपण केला तर या दान नावाच्या सद्धर्माच्या योगानं आपली चित्तवृत्ती परमात्म्यात प्रविष्ट होणार आहे. समुद्र मंथन लीलेच्या 10 अध्यायातून आपल्याला दानाचा विचार पाहायला सापडतो. दानाचा विचार करा. इथं दान कोणी कोणी केलंय? दानाचा समुद्र मंथनाच्या प्रसंगाने विचार जर आपण पाहिला, जीव दान देतो, प्रकृती काही दान देते, समुद्रच द्यायला लागलाय ना. समुद्र मंथनातून निघालेलं जे जे काही आहे प्रकृतीनं दिलेलं ते दान आहे. समुद्र मंथनातून निघालेलं अमृत प्राशन करण्याच्या पूर्वी देवांना भगवंतानी दान द्यायला सांगितलं होतं. हे दान जीवानी केलेलं. देव म्हणजे ते जीवच आहेत, त्यांना करायला सांगितलेलं दान, जीवानी केलेलं दान या प्रसंगात पाहायला सापडतं. प्रकृतीनं केलेलं दान या प्रसंगात पाहायला सापडतं. आणि या प्रकृतीला दान देण्याकरता मदत करणारा अधिष्ठान परमात्मा समुद्र मंथनाच्या प्रसंगामध्ये तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवर धारण करण्याचं जर देवाने काम केलं नसतं तर प्रकृतीला दान देताच आलं नसतं. प्रकृतीला दानासाठी मदत करणारा, आपल्या शरीराचा वेच करणारा आणि दान देणारा परमात्मा तिथं आहे. भगवंताने दिलेलं दान, प्रकृतीनं दिलेलं दान, जीवानी दिलेलं दान, सर्वविध दानाचा विचार आपण या समुद्र मंथन प्रसंगातून करू शकतो. दान, प्रतिज्ञापूर्ती, भगवत शरणता आणि हरिस्मरण या 4 सद्धर्माच्या आपल्याला वासनाक्षय करून घेता येणार आहे असा विचार एकंदर या स्कंदामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. मनवंतराचा जो विचार असतो, या मनवंतराच्या विचारामध्ये इतक्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. त्या कालावधीत एक मनु असतो, त्या कालावधीत सप्तर्षी वेगळे असतात, त्या कालावधीमध्ये एक वेगळा इंद्र येतो,
त्या कालावधीतल्या इंद्राला सहाय्य करणाऱ्या काही देवता त्या वेगळ्या असतात. त्या मनवंतराच्या कालावधीमध्ये एक भगवंताचा अवतार होतो. एवढं व्हावं, मनु, इंद्र, सप्तर्षी, देवता, भगवंताचा अवतार, एवढ्या गोष्टी घडाव्या तेव्हा त्याला मनवंतर असं म्हणतात. स्वयंभुव मनुचा काल ते मनवंतर, त्याच्या पुढची काही मनवंतर, असा सगळा एकंदर विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो बरं का. एकंदर 14 मनवंतराचा काळ आहे. त्या 14 मनवंतराच्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकाराने सद्धर्म कसा अनुष्ठानात घेता आला याबद्दलचा एक विचार विष्णू पुराणामध्ये चांगला आहे. पहा, स्वयंभुव मनवंतर आहे. पहिल्यांदा स्वयंभुव मनु झाले आणि त्यांचं मनवंतर आहे. स्वयंभुव मनुने काय केलं, इथं पहिल्याच अध्यायामध्ये ती कथा आहे. उपनिषद पठन केलंय त्याने. उपनिषद पठन रूपी सद्धर्माचं पालन स्वयंभुव मनवंतरात चाललं. दुसरं स्वारचिष मनवंतर आहे. तिथं भगवंताने विभू रूपानं ब्रह्मचर्य पालन नावाचा सद्धर्म आपल्याला पाळून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर उत्तमाचं जे मनवंतर येणार आहे त्या उत्तमाच्या मनवंतरामध्ये असत्यवादी जीवांचा नाश करून सत्यवादामध्ये लोकांचं प्रवर्तन करणं, अशा पद्धतीचा सत्यधर्म, असा एक सद्धर्म तिथं सत्यसेनानं आचरणात आणून घेतलेला आहे, असं एक वर्णन आहे. एकंदर 14 मनवंतराच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीनं परमात्म्याने अवतार धारण करून किंवा तिथल्या तिथल्या मनूंना प्रेरणा करून किंवा तिथल्या तिथल्या इंद्राला प्रेरणा करून किंवा तिथल्या तिथल्या देवतांना प्रेरणा करून सप्तर्षींना प्रेरणा करून वेगळ्या वेगळ्या प्रकारचा सद्धर्म हा भगवंताने स्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं चित्र इथं एकंदर पहिल्या अध्यायात आहे. 2-3 मनवंतराचा विचार झाल्यानंतर 4थं मनवंतर आहे स्वारोचिष मनवंतर, तामस मनवंतर. या तामस मनवंतराच्या कालावधीचा विचार सांगत असताना तामस मनवंतरामध्ये भगवंताचा हरी नावाचा अवतार झाला. तामस मनवंतरात भगवंताचा हरी नावाचा अवतार झाला. हा हरी अवतार कसा झाला, कुणाकरता झाला हे सांगत असताना मग गजेंद्राचं चरित्र सांगावं लागलेलं आहे. गजेंद्राच्या करता झालेला जो भगवंताचा अवतार त्याला हरी असं म्हणतात. हरिमेधा ऋषीच्या पत्नीपासून, हरिणीपासून हा हरीचा अवतार झाला अशी कथा इथं आहे. हरिमेधा ऋषी आहेत. तत्रापि जज्ञे भगवान हरिण्याम हरिमेधसहा. हरिमेधा ऋषीपासून हरिणी नावाची त्यांची भार्या आहे, तिच्या ठिकाणी देवाचा झालेला हा अवतार असं मानलं जातं. हा भगवंताचा हरी अवतार आहे. कशा करता झाला, नरसिंह अवतार वेगळ्या कारणाने, वराह अवतार वेगळ्या कारणाने, तसा भगवंताचा हरी अवतार झाला कशा करता, गजेंद्राचा उद्धार करण्याकरता. कोण हा गजेंद्र, सगळी कथा सांगावी लागली. असित गिरीवरो राजंस त्रिकूट इति विश्रुतः. शुकाचार्य बोलायला लागले त्रिकूट नावाचा एक पर्वत होता, त्या पर्वताची शोभा वगैरे विस्ताराने त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. त्या त्रिकूट नावाच्या पर्वतावर एक हत्ती राहत होता. त्या हत्तीचं नाव आहे गजेंद्र. हत्तीमधला श्रेष्ठ, गजामधला इंद्र म्हणजे श्रेष्ठ असा तो हत्ती. बलाढ्य होता, अंगामध्ये फार मोठा हत्तीच्या बल त्या होतं. तो हत्ती असून, गजेंद्र हत्ती असून त्याचं भय वाघसिंहाला वाटत होतं म्हणे. वर्णन असं आहे, हत्ती वाघसिंहाला भिणारा प्राणी, पण हा गजेंद्र मात्र अशा पद्धतीचा प्राणी होता की तो अरण्यामध्ये इतस्ततः जर फिरायला लागला तर त्याच्या गर्जना ऐकून, त्याचा आवाज ऐकून वाघसिंह सुद्धा दबायचे, घाबरायचे, अरण्यात तिकडे तिकडे पळायचे, लपायचे, असं याचं बल होतं. हा सद्धर्म आहे, याच्यानं वासनाक्षय होईल. 4 चरित्र याच्याकरता आपल्या डोळ्यासमोर उभी आहेत बरं का.